नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहत आहोत मसावी मसावी पाहत आहोत म्हणजे जीसीडी एसएफ. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजन, जीसीडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायडर, रेशियो म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. तर आपण मसावी पाहणार आहोत. 5 पद्धतीने आपण मसावी पाहणार आहोत. लक्षपूर्वक पहा, ध्यानपूर्वक पहा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आपण मसावी जीसीडी किंवा एसएफ. तर बघूया आपण आपल्याला 5 पद्धतीने हा मसावी पाहता आहे. आपला प्रश्न आहे 225 व 525 चा मसावी काय. तर आपण बघूया. प्रथम बघूया भागाकार पद्धत. पहिली पद्धत बघू भागाकार पद्धत. आपल्याला 5 पद्धतीने मसावी काढायचा आहे. तर आपण पहिली पद्धत भागाकार पद्धत आपण पाहूया. कोणती पद्धत? भागाकार पद्धत आपण पाहूया. भागाकार पद्धतीमध्ये 225 चा पाढा या 525 पर्यंत घेऊ. कितीपर्यंत? 525. बघा 225 दोन्ही किती होतात? 450 होतात. आता याची करा वजाबाकी. 5 ला 5 इथला काय इथे घ्या. 12 मधून 5 गेले 7 हे 0. 225 चा पाढा आपण 525 पर्यंत म्हणला 450 आहे. बघा याच्यात नाही. बघा बेपंची झाला तुम्ही हस्ताला एक बेदोरी 4 5 आणि बेदोरी 4 आणि इकडे 450 आले. आता आता आपल्याला पुढे काय? आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला करायचं या 75 चा पाढा आपल्याला आता 225 पर्यंत म्हणायचा. या 75 चा पाढा 225 येईपर्यंत म्हणायचा. तर आपण म्हणूया कितीचा पाढा? 75 चा पाढा. मग आता 75 न बघा 3 ला भाग देऊ. 3 5 15 ला 5 8 ला 1 3 7 21 21 आणि 1 22. 3 5 15 ला 5 7 ला 1 3 7 21 21 आणि किती होतात? 22 होतात. म्हणजे आपल्याला भाग गेला. डायरेक्ट भाग गेला. बघा इथं म्हणू बघा 75 चा पाढा आपण 3 पर्यंत म्हणलेला आहे. 225 आलेली आहे. तर 3 म्हणजे खाली आले 0 0 म्हणजे आपला मग जीसीडी किती आला? 75. जीसीडी किती आला? इथला असतो जीसीडी मसावी कुठला असतो? या ठिकाणचा मसावी असतो. या ठिकाणचा मसावी असतो. लक्षात ठेवा इथला मसावी असतो. किती आला मसावी आपला? 75. मसावी किती आला? 75. ही झाली आपली पहिली पद्धत. कोणती पद्धत? भागाकार पद्धत. कोणती पद्धत? भागाकार पद्धत. एकदम सोपी आहे. कारण पहिल्यांदा 225 चा पाढा 525 पर्यंत म्हणायचा. वजाबाकी करायची. इथे 75 आले. 75 चा पाढा मग 225 पर्यंत म्हणायचा आणि आपण म्हणला वजाबाकी केली. 0 आला आणि इथला जे मसाला इथला मसाला असतो. इथला या ठिकाणी मसाला असतो. मसाला आता याचा पडताळा करायचा म्हणजे 75 याला भागला पाहिजे. 75 याला निश्चित भागला पाहिजे. 75 याला निश्चित भाग दिला पाहिजे. तर आपलं उत्तर बरोबर. याचा आपला पडताळा. तर आता आपण बघूया दुसरी पद्धत. ही झाली पहिली पद्धत. तर आपण बघूया आता दुसरी पद्धत. त्याचा चांगला अभ्यास करा. त्याचा अभ्यास करा. तर आपण बघूया आता दुसरी पद्धत. तर बघूया आपण दुसरी पद्धत. जरी आपली भागाकार पद्धत म्हणजे डिव्हिजन मेथड आपण पाहिली. तर आपण बघूया आता दुसरी पद्धत. आता दुसरी पद्धत आहे मूळ अवयव पद्धत. बघा प्रथम समांडू 225 आणि समांडू 525. बघा आता याला कितीने भाग जातो? बघा याला भाग कितीने जातो हे आपण पाहूया. याला भाग कितीने जातो? बघा याला भाग जर 2 न भाग जात नाही. कारण 2 न भाग देण्यासाठी 0 2 4 6 आणि 8 याच्यापैकी एखादा अंक इथला पाहिजे असतो तर याला 2 न भाग जातो आणि जात नाही.
परंतु यापैकी एखादा अंक इथेही नाही आणि इथेही एकच स्थानी या 0 2 4 6 याच्यापैकी एखादा अंक इथं आणि इथं पाहिजे. ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 या अंकाचा त्याला दोन भाग जात असतो, परंतु याच्यापैकी एकही अंक या एकक स्थानी नाही या दोन भाग जात नाही. 3 कसं 3 ची कसोटी कशी 3च्या कसोटीला आहे सगळ्याची बेरीज करायची, या सगळ्याची बेरीज करायची आणि 3च्या पडे बघायची. बघा आता 5 2 7 होतात, 7 2 9 होतात, म्हणून 9 3च्या पडे येतात, याला 3 भाग जातो. आणि हे बघा 5 2 7 होतात, 7 5 2 7 7 5 12 होतात, याला 3 भाग जातो. मग 3 भाग आपण ठेवूया, 3 भाग आपण ठेवूया. बघा आता मग 3चा पाडा म्हणा 22 पर्यंत 3 7 21 3 7 21. आता याच्यात उरले अजून एक उरला 3 5 15. बघा आता याच्यात बघा 3 7 21 याच्यात एक उरला मग 3 5 15. याला त्यालाही भाग जातो 3 1 3. आता याच्यात उरले 2 इथे 3 7 21 इकडे एक उरला 3 5 15. आता याला 3 भाग जातो बघूया आपण. 7 5 12 होतात, याला 3 भाग जातो. 7 5 12 होतात, 12 ने 13 होतात, म्हणजे याला 3 भाग जात नाही. याला 5 न घ्यायचा. 5ची कसोटी कशी आहे, ज्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 या अंक असतात त्याला 5 न भाग जातो. आणि एकक स्थान म्हणजे काय असतं, ते एकक स्थान हे दशक स्थान दिसत असतं. या ठिकाणी 0 किंवा 5 यापैकी अंक आहे तेव्हा त्याला 5 न भाग असतो, याला 5 न भाग जातो. बघा देऊ आता बघा बघा 5 1 5 किती उरले 2 उरले 5 5 25. 5 1 5 किती उरले 2 उरले 5 5 25. इथं इथे किती 5 3 15 इथे उरले 2 5 5 25. आता आहे 15 आणि 35. आता याला सुद्धा 5 न भाग जातो, तरी आपण देऊ बघा 5 3 15 आणि इथं 5 7 35. 5 3 15 आणि त्याला 5 7 35. आता 3 7 ला कशाला भाग जात नाही, ही मूळ आहे ही मूळ आहे, पण खाली दोन्ही मूळ आल्या पण याला भाग जात नाही. तसं घेऊन द्यायचं. आता याचं उत्तर काढू आपण. आता या सगळ्याचा गुणाकार करायचा. तर बघूया आपण द प्रॉडक्ट ऑफ प्राइम नंबर. बघा आता येते आपण 3 गुणिले 5 गुणिले 5 किती आहे गुणाकार याचा. बघा 3 5 15 15 5 75 आला आहे आपला. हे आला आपला जीसीडी, हे आपला एससीए पद, हे आपला मसावी आला. आपला मसावी किती आला, आपला मसावी आला 75. म्हणजे 75 मसावी आपला आलेला आहे. म्हणजे गुणाकार करून 3 5 15 15 5 75 आपल्या ह्या मसावी आलेला आहे. त्या सगळ्याचा आपण गुणाकार केला, मसावी आला. म्हणजे मूळ संख्या मूळ अवयवाचा आपण गुणाकार केला. जे मूळ अवयव आले त्याचा काय आपण गुणाकार केला, 75 मसावी आला 75. काय आला 75 आला. आधी आली दुसरी पद्धत. प्रत्येक पद्धतीमध्ये उत्तर सारखंच आहे, प्रत्येक पद्धतीमध्ये उत्तर सारखंच असतं. जर एखाद्या पद्धतीमध्ये उत्तर निराळं आलं तर ते गणित चुकलं. प्रत्येक पद्धतीमध्ये उत्तर सारखंच आहे असतं. माझी दुसरी पद्धत पाहिली. आता आपण तिसरी पद्धत बोलूया. आपण आपला तिसरी पद्धत बोलूया. त्याचा अभ्यास करा, हे अभ्यास करा, तुम्हाला समजून जाईल. चांगलं सांगा तिने आता अभ्यास करा, तुम्हाला समजेल, मला कळेल. म्हणून याचा चांगल्या रीतीने अभ्यास करा. तुमच्या उपयोगाचा आहे, तुमच्या फायद्याचा आहे, तुमच्या कामाचा आहे, तुमच्या सांगितल्यास जास्त चांगला अभ्यास करा. आणि आपले व्हिडिओ पूर्ण पहा. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश होळकर ऑफिशियल, तर दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशन चॅनल. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा, पाहत राहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. तर तिन्ही चॅनल व्हिडिओ प्रेरणादायी आहे, उत्साहवर्धक आहे, तुमच्या कामाचे उपयोगाचे आहे. बघूया आपण तिसरी पद्धत. आता बघूया आपण तिसरी पद्धत.
बघा तिसरी पद्धत म्हणजे मुळावय पद्धतच आहे, परंतु प्रत्येकाची सेपरेट आहे. याची सेपरेट आहे, याची सेपरेट आहे. म्हणजे ही पद्धत का अलग आहे, अलग अलग प्रत्येकाची अलग अलग पद्धत म्हणजे सेपरेट. याची सेपरेट, याची सेपरेट. आपण अगोदर काय करतात, दोन्ही एकत्रच केलं, परंतु याची सेपरेट आहे, याची सेपरेट आहे. तीच पद्धत आहे मुळावय पद्धत. तीच आहे मुळावय पद्धत आहे. बघा पहिल्यांदा आपण 225 चे काढू आणि नंतर आपण 525 चे काढू. याचे काढू आणि बघा याला आपण बघितलं अगोदर, याला 3 न भाग जाते. जाऊया 3 7 21, 1 उरला 3 5 15. आता अजून याला 3 न भाग जातो, तर देऊया 3 2 6, 3 2 6, किती उरला 1 उरला 3 5 15. बघा 3 2 6, किती उरला 1 उरला 3 5 15. आता अजून याला 5 जातो भाग, 5 ने देऊ 5 5 25, याला जातो 5 न 5 1 5. आता याला बघा याला 3 जातो, 3 1 3 1 3, याचे 2 उरले 3 7 21, याच्यातला 1 उरला 3 5 15. अजून याला 3 जातो, 3 5 15, जे 2 उरले 3 3 5 15, याचे 2 उरले. आता याला 3 भाग जात नाही, इथे 3 भाग झाला. बघा याला गेला, पण याला 3 भाग जात नाही, कारण बघा इथे किती वाले 7 आणि 5 12 आणि 12 ने 13 होईल, 12 ने 13 होईल. याला 3 भाग जात नाही, याला 3 भाग द्यायचा नाही. इथं भाग का गेला, 7 आणि 5 12 होतात, 12 3 च्या येतात, परंतु इथं हे 5 आणि 7 12 होतात, 12 ने 13 होतात, म्हणून हे 13 3 च्या येत नाही, म्हणून याला 3 भाग द्यायचा नाही. आता आपण बघितला जायने गेला. आता आपण भाग देऊन बघितला, पण टाव लागला का नाही, कारण ते 2 रूप लागले. 25 लागले, 25 3 च्या येतच नाही, याला 3 भाग जात नाही. याला आपण भाग देऊ 5. 5 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 या अंकाचा त्याला 5 भाग जातात, तो प्रश्नामध्ये पाहिला आहे, म्हणून याला 5 भाग देऊ. आता 5 3 15, 5 3 15, किती उरले 2 उरले 5 5 25. आता याला अजून याला 5 जाते, 5 7 35, अजून याला 7 जाते, 7 1 7 संपलं. इथं आपलं संपलं. आता काय करायचं, आता बघा या दोन्हीचे कॉमन घ्यायचे, या दोन्हीचे काय घ्यायचे कॉमन. आता ते कॉमन फॅक्टर काढू. The product of common prime number or factor. The product of common prime factor. बघा म्हणजे मूळ अवयवाचा गुणाकार, सामायिक मूळ अवयवाचा गुणाकार. बघा कोणते सामायिक, बघा हे 3 आहेत, हे 3 आहेत, म्हणून आपण 3 घेऊ. त्याच्यानंतर इथे 3 आहेत, पण इथे 3 आहेत का नाही, मग इथं 5 आहे, इथं 5 आहे, मग 5 घेऊ, 5 घेऊ. आणि आता बघा इथं 5 आहे, तिथं 5 आहे, इथं 5 आहे, तिथं 5 आहे, म्हणजे हे सारखं नाही, हे सारखेच असते. 1 3 सारखे आले, इथे 3 3 आले का सारखे नाही, कुठंच नाही, इथंच फक्त 3 आहे, इथं 3 नाही. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणून इथं बी आले, इथं 5 अजून डबल 5 येतात. कारण बघा इथं 5 5 आहे, बरोबर. ही याला बॉक्स इथे गोल करू, याला गोल करू, हे 5 आहे आणि याला बॉक्स करू आणि याला हे बरोबर. याला आपण चौकोन केला, याला चौकोन केला, इथं 5 इथं 5 आणि हे 5 हे 5, म्हणजे इथे 2 5 आहे, इथं 3 एकच आहे, इथं सारखे नाही, इथं इथं सारखे नाही, म्हणजे आपण हे 3 3 या 3 पैकी एक 3 घेतला, या 5 पैकी 5 घेतला आणि या 5 पैकी 5 घेतला. आता पहिला गुणाकार करा, जर गुणाकार करा 3 5 15, 15 5 75, हे आला आपला जीसीडी, हे आला आपला जीसीडी. मग आपला जीसीडी आला किती 75. अशा प्रकारे आपण 3 पद्धती पाहिल्या. अशा प्रकारे आपण 3 पद्धती पाहिल्या. आता बघूया आपण चौथी पद्धत. आपण बघूया आता चौथी पद्धत.
चौथी पद्धत ही एकदम सोपी आहे. ती आहे हिलमेटा. ती आहे डोंगर पद्धत. ती कोणती आहे? डोंगर पद्धत. याचा चांगला अभ्यास करा, तुमचा अभ्यास करा. ती उपयोगात आहे, तुमच्या कामात आहे, तुमच्या महत्वात आहे. मसाले आली पाहिजे. मसाल्याच्या पद्धतीने अनेक गणित सोडवता येतात. अवघड गणित सोडवता येतात. तुमच्या कामात आहे, म्हणजे चांगला अभ्यास करा, लक्ष अभ्यास करा, छान अभ्यास करा. तर बघूया आपण आता चौथी पद्धत. आपण चौथी पद्धत. याचा चांगला अभ्यास करा, नोट करून घ्या, लिहून घ्या, समजून घ्या, जाणून घ्या आणि कमेंटद्वारे कळवा. काय प्रॉब्लेम असेल, काय अडचण आली असेल तर कमेंटद्वारे कळवा. कमेंटद्वारे कळवा. बघूया आपण आता चौथी पद्धत. कोणती आहे? डोंगर पद्धत. कोणती? डोंगर पद्धत. हिल मेथड. बघा इथं मांडू आपण एक संख्या 225 आणि इथं मांडू आपण एक संख्या 525. बघा आता 225 ला याची फोड करायची. याची भाग करायची, अलग भाग करायचे. बघा आता आपण 5 ने भाग देऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल. 5 1 5 ठीक ना, 5चा माळा म्हणून 5 चौक 20 आले, 5 चौक 20 आणि त्यातले किती उरले? 5 चौक 20 2 उरले, 5 5 25. आता बघा मग इथं 45 गुणिले 5 करू. 45 गुणिले 5, 45 ने 5 लावल्यावर वेळ उत्तर येईल. ठीक आहे. आता 5 45 ची फोड करू. 9 5 45, इथं 5 ला 5. आता या 9 ची फोड करू. 3 गुणिले 3 आणि इथं 5 आणि इथं गुणिले इथं 5. आलं समीकरणाला गेले. आलं याची फोड झाली, याची फोड झाली आणि याची सुद्धा फोड झाली. याची फोड केली आपण, याला 5 ने याला भागून, याला अशी पुढे आपण 5 ने भागून केलेली आहे. म्हणजे 45 गुणिले 5 आलेले आहे. 45 गुणिले 5 चा गुणाकार जोडा येतो. आपण याला भागलं, 5 ने भागितलं, एवढं उत्तर आलेलं आहे. आता याची फोड केली आपण 9 5 45, 9 5 45 आणि मग याची सुद्धा फोड केली 3 3 खाली सगळ्या मूळ संख्या आल्या पाहिजे. खाली सगळ्या प्राईम नंबर आल्या पाहिजे. आता हे करूया. याला सुद्धा आपण 5 ने भागू म्हणजे आपलं उत्तर सोपं जाईल. 5 1 5, 5 1 5. आता काय तुमच्यात काय उरलं नाही आणि 2 ने 5 ने 2 ने भागायचं. तर 5 1 5 त्याचं उरलं का? काहीच उरलं नाही आणि 5 ने 2 ने भागायचं नाही म्हणजे 0 घ्यायचा आणि मग आता 5 1 आता इथं पाडा पुढी. आता बघा 5 1 5 आली ठीक आहे ना, याच्यातलं काय उरलं नाही म्हणून आपण 0 भाग दिला. आता 5 5 25 म्हणजे 105 आहे. किती आले? 105 आहे. आता 105 गुणिले 5, 105 गुणिले 5 म्हणजे 5 1 5 आणि ते काय उरलं नाही. 5 गुणिले भागायचा म्हणजे 0 घेतला. 5 1 5 चा पाडा 25 पर्यंत म्हणला. 5 5 25. आता बघा याची करू. आता 105 ची फोड करा. 105 जबत नसलं तर अजून याला 5 ने भागा. सोपंच आहे. 5 ने भागून टाकायचं. 5 2 10, 5 2 किती आली? 5 2 10 आणि 5 1 5. 5 2 10 आणि 5 1 5. बघा 5 2 10 आणि 5 1 5 बरोबर. आता बघा आता झाली आपली 21 गुणिले इथं करू. 21 गुणिले 5 गुणिले 5 ठीक आहे ना. आता बघा 21 ची फोड करा. 3 7 21 गुणिले 5 गुणिले 5 झालं. आता इथे मूळ संख्या आल्या, इथे मूळ संख्या आल्या, संपलं. आता काय करायचं? दोन्हीचे सारखे अवयव. आता काय करायचं? दोन्हीचे सारखे अवयव घ्यायचे. एक जो आता कॉमन फॅक्टर काय घेऊ? कॉमन फॅक्टर, कॉमन प्राइम फॅक्टर. कोणते आले बघा कॉमन. बघा याच्यात बघा याला डॅश मारू, याला डॅश मारू. ओके. त्याच्यानंतर अजून कोणता आला?
याला चौकोन करू, याला चौकोन करू आणि ते काय याला गोल करू आणि याला गोल करू. आता हे घेऊ आपण म्हणजे इथं 3 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 3 5 15 15 5 75. मग आपल्याला किती आला जीसीडी? आपल्या जीसीडी आला 75. जीसीडी आला 75. प्रत्येक पद्धतीमध्ये उत्तर सारखंच येतं. प्रत्येक पद्धतीमध्ये उत्तर सारखंच येतं. लक्षात ठेवा. आता ही झाली आपली चौथी पद्धत. आपला लास्ट पद्धत राहिली पाचवी पद्धत. लास्ट पद्धत कोणती राहिली? पाचवी पद्धत. आपण ह्या 4 पद्धती पाहिल्या आहेत. याचा चांगला अभ्यास करा, त्याच्यानंतर अभ्यास करा, त्याच्यानंतर अभ्यास करा. उपयोगाचा आहे, कामाचा आहे. उपयोगाचा आहे, कामाचा आहे. त्याच्यातली जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत या एवढ्या पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत ती तुम्ही बिंदास करा. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटत त्या पद्धतीपैकी तुम्हाला बिंदास पुन्हा करता येतं आणि हे तुम्हाला समजून जाईल. मला त्या 5 पद्धती सांगितल्या आहेत. आता जेव्हा 4 पद्धती सांगितल्या आहेत त्या 5 सांगणार आहे. आता या 5 पद्धतीमध्ये तुम्हाला एकतरी तुम्हाला सोडता येईल, म्हणजे सोडता येते गॅरंटी नाही. व्हिडिओ वारंवार पहा, व्हिडिओ पूर्ण पहा, वारंवार पहा, समजून नसेल पुन्हा पुन्हा पहा, समजून नसेल पुन्हा पुन्हा पहा, परंतु समजून घ्या. आणि तुम्ही घरी वेगवेगळ्या संख्या घेऊन त्याचा मसावी काढून बघा, स्वतः काढून बघा. ही व्हिडिओ पाहून तुम्ही मनाने गणित घेऊन त्याचा मसावी काढून बघा. टाकूया आपण आता शेवटची पद्धत. आता बघूया आपण शेवटची पद्धत. बघूया आपण शेवटची पद्धत. शेवटची पद्धत आहे विभाजक. शेवटची पद्धत कोणती आहे? विभाजक पद्धत. विभाजक पद्धत बघा सोपी आहे ही काय अवघड नाही. बघा आता 225 चे विभाजक सांगा किती येतात. बघा त्याला एकदा भाग जातो का? नाही. तरी एक लिहू. आता एकदा भाग जातो, एकदा भाग जातो. 1 गुणिले 225 म्हणजे 225. एकदा भाग जातो, सॉरी एकदा भाग जातो. 1 गुणिले 225 म्हणजे 225. आता 2 जातो का भाग? 2 जात नाही, कारण 0 2 4 6 8 याच्यापैकी एखादा अंक इथं नाही. याच्यापैकी एखादाही अंक या एकक स्थानी नाही. एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. हे शतक एकक स्थान असते. हे एकक स्थान, हे एकक स्थान, हे दशक स्थान, हे शतक स्थान. इथे एकही अंक नाही. ज्या संख्येत एकक स्थानी 0 2 4 6 8 याच्यापैकी एखादा अंक असतो तर 2 भाग जातात. इथे नाही आहे का? नाही. म्हणजे आपण 2 भाग जात नाही. 3 जातो. 5 आणि 2 7 7 आणि 2 9 होतात. 3च्या पाड्यामध्ये या सगळ्याची बेरीज करायची, या सगळ्याची बेरीज करायची. 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 तर 3च्या पाड्यात सगळ्याची बेरीज करायची आणि 3च्या पाड्यात बघायची आली तर त्याला चिन्ह भाग जातो. मग आता बघू चिन्ह जातो भाग 5 जातो, कारण 5 कसं घ्यायचे आहे? ज्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी अंक असतो त्याला 5 भाग जातो. 5 लिहूया. 7 जातो का? 7 जात नाही. 8 जातो का? 8 जात नाही. 9 जात नाही. 10 सुद्धा जात नाही, कारण 10 ची संख्या याची संख्या त्याच्या संख्येची शेवटी 0 आता पाहिजे. काय आता पाहिजे? 0. मग आता बघा याला जातो 25 न भाग 15 जातो का? 15 न 15 जातो का? 15 न 15 1 15 उरले किती? 7 उरले. 15 5 15 15 नाही भाग जातो. लिहून टाकू 15 आणि 15 जातो भाग 25 ने भाग जातो. त्याच्यानंतर आता अजून कशाने भाग जातो? 75 ने जातो. 75 भाग 75 दोन्ही 75 दोन करा जाते की नाही? बघा 75 3 3 5 15 5 आता 1 3 1 2 3 3 5 15 5 आता 1 3 3 21 आणि 21 आणि 1 22. याला 75 भाग जातो. 75 लिहिले. आता पुढे अजून
अजून पुढे 225, अजून पुढे 225 घेऊ. अजून याला 225 ला 5 ने भागून बघा, मला भाग कळते. 5 चौक 20, 2 उरले, 5 चौक 20, 2 चे 45 द्यायला भागा, तो किती 45 द्यायला भागा. झालं. आता बघा झालं एवढं पण झालं. आता बघा एवढी याची ही भाज्या काय. आता बघू आपण 525. आता बघू आपण 525 ती भाजी, 525 ती भाजी बघू. आता याच्यात एखादा राहायला असले तर तुम्ही बघा, याच्यात एखादा राहायला असेल तर तुम्ही पहा. आता बघा आता इथे इकडे जातो. आता याला 3 न जातो का. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12 घेतात 3 च्या बाहेर. 5 आणि 2 7, 7 आणि 5 12, 7 आणि 5 12 12 च्या 3 जातो. आता बघा आता याला 5 जातो का, 5 जातो. त्याच्यानंतर आता याला 15 जातो का, 15 जातो बघा, 15 जातो का, 15 ते 45, 15 ते 45, 45 म्हणजे 7 उरले, 15 5 75 म्हणजे 15 निघाले जाते. बघा 7 किलोमीटर 15 15 ते 45, 15 ते 45 आणि याच्यात 45 52 आणि 45 म्हणजे किती उरले, 7 उरले, 50 याला 15 जातो का. आता बघा पुढे आता याला अजून किती भाग जातो बघा, जातो का बघा. 25 ने जातो का, 25 दोन्ही 50, 25 ने सुद्धा भाग जातो. आणि दुसरी गोष्ट 45 ने जातो बघा, 45 ने जातो का भाग बघा, 45 एक 45 दोन 45 ने भाग जात नाही. जातो बघा, नाही जात. जातो का, नाही जात. 35 ने जातो का, बरोबर भाग नाही जात. 7 ने जातो का, 7 35 ला 5 तर 1 7 21 21 आणि 2 12 नाही जात. म्हणजे याला आपण जात नाही. आता याला 75 चा भाग झाला जातो. मग 75 जातो का बघा, 75 चा पाडा म्हणा 525 पर्यंत बघा. आता म्हणजे 5 आणि 2 5 35 35 2 35 3 म्हणजे तरी आधी पुढे मधून बाळा 7 न बघू. 7 35 ला 5 3 7 5 35 ला 5 3 7 7 49 49 3 12 म्हणजे याला 75 वर केला. 75 तर लिहिली 75 ला 75 आपण लिहिली. आता पुढे बघा. आता डायरेक्ट आलो 525 न जातो, 525 ला जातो. याडा असा एवढा आपण घेतला. आता ज्याचे काही राहिले असतील तर तुम्ही ती घरी करा. ज्याचे काही राहिले असतील म्हणजे काढून ते घरी करा. आपला मसावी आता बघा याच्यामध्ये आता याच्यामध्ये सर्वात मोठा विभाजक कोणता आहे ते बघायचा. सारखा कॉमन फॅक्टर म्हणजे सर्वात मोठा सर्वात मोठा विभाजक कोणता आहे ते बघायचा. ते झाला आपला मसावी. या दोन्ही मधला सारखा असलेला बरोबर सारखा असलेला कॉमन सारखा असलेला सर्वात मोठा विभाजक बघायचा. ते झाला आपला मसावी. बघा आता याच्यामध्ये 3 सारखे पण 3 लहान, 5 सारखे 5 सुद्धा लहान, 15 सारखे 15 सुद्धा लहान, 25 सारखे 25 सुद्धा लहान आणि मला 75 सारखे आहेत. किती 75 सारखे आहेत. म्हणून परत आता याच्यापेक्षा दुसरा आवड नाहीच आहे का नाही. सर्वात मोठा कोणता आहे 75 काय झाला आपला सर्वात मोठा विभाजक. म्हणून मसावी आला आपला 75. याला आपला 75. हे झाले आपल्या 5 पद्धती. या झाल्या आपल्या 5 पद्धती. त्याला आपल्या 5 पद्धती. 5 पद्धतीने आपण मसावी पाहिला. 5 पद्धतीने आपण जीसीडी पाहिला, एससीएफ पाहिला. याचा चांगला अभ्यास करा, त्याचा विषय अभ्यास करा. ही उपयोगाचा आहे, कामाचा आहे आणि यासाठी तुम्हाला कसोट्या माहित असणे आवश्यक आहे. पाळी घेत असणे आवश्यक. कसोट्या आणि पाळी महत्वाचे आहे, खूप खूप महत्वाचे आहे. कसोट्या आणि पाळी आवश्यक आहे, गरजेचं आहे. कसोटी आणि पाळी अभ्यास करा. या 5 पद्धती तुम्हाला सांगितल्या. तुम्ही घरी अनेक उदाहरणे घेऊन वेगळ्या प्रकारची उदाहरणे घेऊन सोडवा. व्हिडिओ वारंवार पहा, पुन्हा पुन्हा पहा. आधीचा विषय अभ्यास करा, व्हिडिओ पहा आणि त्यांना अभ्यास करा आणि नंतर तुमच्या मनाने वेगवेगळ्या संख्या घेऊन सोडून बघा. मला नक्की येईल. 5 पद्धतीपैकी तुम्हाला कोणती ना कोणती पद्धत जरूर येईल. आणि काय काय देणार तर 5 पद्धती एकदम सोपा आहे. अवघड काही नाही, एकदम सोपा आहे.
काही आवड जात असेल तर कमेंटद्वारे कळवा, काही अडचण असेल तर कमेंटद्वारे कळवा. परंतु आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांकडून पोहोचलं पाहिजे. आणि ज्याने कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आणि माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश होकर ऑफिशियल, दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरं आहे माझा एज्युकेशनल चॅनल. तर तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा, वारंवार पहा, पाहत राहा आणि ही ट्रेंड आहे, उत्साह होतात आहे, तुझ्या कामात आहे, तिन्ही चॅनल आहेत. ते चॅनल व्हिडिओ पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.